धाराशिव बीड लातूर विधान परिषदेसाठी सर्वांचं 14 अर्ज वैध ठरवण्यात आलेत। एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी सर्वाधिक 4 उमेदवारी अर्ज दाखल केले होते। काँग्रेसचे महेश देशमुख यांनी 2 अर्ज तर अर्चना विनोद गंगणे यांनी 2 अर्ज दाखल केले होते। उर्वरित उमेदवारांनी प्रत्येकी 1 अर्ज भरला होता। निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अहमद खान सय्यूद नूर सार सय्यद, सलाबिन आमेर चाऊस, त्याचबरोबर सचिन भारतराव पवार, संजय पांडुरंगजी मुंदडा, महालिंगे मिलिंद गणपती आणि शरद रामभाऊ यादव यांचा समावेश आहे। दरम्यान आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून कोण माघार घेणार आणि कोण बंडखोरी करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख अशी थेट लढत होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। या नामनिर्देशन प्रक्रियेमध्ये एकूण 9 उमेदवारांनी 14 नामनिर्देशन पत्र त्यांनी सादर केले। 2 पक्षाकडून उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले, इतरांनी अपक्ष म्हणून त्यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले आणि सर्व नामनिर्देशन पत्र 4 अंती वैध ठरवण्यात आले आहे। धाराशिव बीड लातूर विधान परिषद मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड दिसतंय। मात्र कागदावरती संख्याबळ असलं तरी विपरीत निकाल लागेल असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे। यापूर्वी देखील विधान परिषदमध्ये अनेक वेळा पक्षाच्या विपरीत निकाल लागलेले आहेत असं देखील निंबाळकर म्हणाले। महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्या पाठीशी मतदार खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी करतील असा विश्वास ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केला आहे। कागदावरचं संख्याबळ आणि प्रत्यक्ष होणारं मतदान याच्यात जमीन आसमानचा फरक असतो। त्यामुळे निश्चितपणे मतदार जरी कागदावर संख्याबळ तुम्हाला कमी दिसत असेल तरी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत महेशजी देशमुख यांच्या पाठीशी निश्चितपणे मतदार राहतील आणि त्यांना विजयी करतील। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांनी मुंबईमध्ये मंत्री इंद्रनील नाईक आणि भाजप आमदार राजू तोडसाम यांची भेट घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीवरती चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती आहे। पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानंतर आज भुतडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून या बैठकीनंतरच त्यांच्या उमेदवारीबाबत पुढील निर्णय ठरणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता करण्यासाठी सर्वच विभागांनी समन्वयानं काम करावं असे स्पष्ट निर्देश राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिलेत। हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये आश्वासनांच्या अंमलबजावणीवरती सविस्तर चर्चा झाली आहे। कुणबी प्रमाणपत्र वितरण, जात पडताळणी प्रक्रिया, त्याचबरोबर जिल्हा पातळीवरच्या नोंदी संकलन यावरती विशेष भर देण्यात आला। शिंदे समितीमध्ये 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील बैठकीमध्ये घेण्यात आलेला असून मराठा आरक्षणाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरती भर देण्यात आलाय। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे पोलीस आयुक्तांमध्ये पत्रांचं सत्र पाहायला मिळालंय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना वाढत्या गुन्हेगारीसाठी जबाबदार धरून त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात यावं अशी मागणी सुळेंनी केली होती आणि त्यानंतर अमितेश कुमार यांनी पुण्यातल्या गुन्हेगारीची आकडेवारी दाखवत पुण्यामधील गुन्हेगारी कमी झाली असल्याचं पत्र सुप्रिया सुळेंना लिहिलं। आता या पत्राला पुन्हा सुप्रिया सुळेंनी पत्राद्वारेच उत्तर दिलंय। गुन्ह्यांची आकडेवारी आणि प्रत्यक्षमधील परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी पत्राद्वारे केलाय। तसंच मागच्या वेळी काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचा दाखला देखील अमितेश कुमार यांना दिलाय आणि त्यामुळे पत्रांच्या या सत्रामुळे पुण्यामधील गुन्हेगारी कमी होण्यास हातभार लागणार का हाच खरा प्रश्न आहे। गेले कित्येक दिवस जो क्राईम वाढतो पुण्यामध्ये त्याच्याबद्दल सातत्याने आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून नाही पण पुणेवर प्रेम करणारे पुणेकर म्हणून आम्ही प्रश्न मांडतो। राजकारण होत राहील, इलेक्शन होत राहतील, पण आम्ही सगळे पुण्याचे लोक आहोत, आम्ही पुणेकर आहोत। या पुण्याने आम्हाला सगळ्यांना किती दिलेलं आहे। आमची नैतिक जबाबदारी नाही की जर गुन्हेगारी वाढत असेल काय आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं लेकी सुना नाही आहेत, मग लढायचं नाही त्याच्यासाठी। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। उपाध्यक्षपदासाठी रितू तावडे यांच्या नावावरती सर्व सदस्यांनी एकमतानं शिक्कामोर्तब केलं। ऋषिकेश इथं
3 जून रोजी महापौर परिषदेच्या 117व्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये महापौर रितू तावडे या उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ हा 2 वर्षांचा राहील. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्षपदाची सूत्र रितू तावडे यांनी नुकतीच स्वीकारलेली आहेत आणि त्यांच्या रूपानं देशभरामधील 240 महापौरांच्या संघटनेमध्ये मुंबईला मानाचं स्थान बहाल करण्यात आलंय. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाचा गैरवापर करून 6 जणांची तब्बल 1,12,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या कथित खासदार कोट्यामधील घरं उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवलं आणि त्याचबरोबर कुर्ला परिसरामधील ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेली घरं अत्यंत कमी किमतीमध्ये मिळवून देण्याचा बनाव रचला. या आमिषाला बळी पडलेल्या 6 जणांविरोधात आरोपींनी विविध टप्प्यांमध्ये एकूण 1.12 कोटी रुपये उकळल्याचे आरोप आहेत. पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यासाठी रायगड जिल्ह्यामधील रोहा इथल्या सुबोध गांगुर्डे हा तरुण 2022 पासून सायकलवरून भारत भ्रमण करतोय. आतापर्यंत त्यानं 10 राज्यांचा प्रवास पूर्ण केलेला असून सध्या तो महाराष्ट्रात परतलाय. सुबोधच्या या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर खासदार शिंदे यांनी त्याचं कौतुक करत त्याला नवी सायकल भेट दिली आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी बस दुर्घटनेमधील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये राज्य सरकार सहभागी असल्याचं सांगितलंय. जखमींची संपूर्ण काळजी घेतली जात असून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. बारडोली इथं झालेल्या भीषण अपघातामध्ये बस चालक घनश्याम बरकले यांचा मृत्यू झालाय तर कंडक्टर सोपान नामदेव क्षीरसागर सुखरूप बचावले असल्याची माहिती एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू झालेला असून 40हून अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत. जखमींवरती बारडोली इथल्या विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान पाचोरा इथून बसमध्ये बसलेले मधुकर यशवंत पाटील यांचा अद्याप शोध लागलेला नाहीये. त्यांचे कुटुंबीय डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्याची वाट पाहतायत. मात्र मधुकर पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची ओळख पटलेली असून त्यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. बारडोली इथं झालेल्या भीषण बस अपघातामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. मृतांपैकी एका प्रवाशाची ओळख पटलेली असून तो जामनेर सुरत बसचा चालक असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित 6 मृतदेह पूर्णपणे जळालेले आहेत. त्यांची ओळख पटवणं कठीण झालेलं असून डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नातेवाईक येताच त्यांचे देखील नमुने घेऊन ओळख निश्चित केली जाणार आहे. तर या संदर्भामध्ये बारडोली इथे सरदार शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भावेश पटेल यांनी माहिती दिलेली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुंबई शहराच्या पावसाळा पूर्व तयारीची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पावसाळ्यामधील आपत्कालीन परिस्थिती, पाणी निचरा व्यवस्था, नाले सफाई यावरती या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. शहरामधील पूरस्थिती टाळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा देखील या बैठकीमधून आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबई, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामधील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मान्सून पुढील 2 ते 3 दिवसात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय. लक्षद्वीप, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये मान्सूनची पुढील आगेकूच अपेक्षित आहे. पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यामध्ये काल झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागामधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. चांडोली, खडकी या परिसरामधील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय तर अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेलेले आहेत. गोठे आणि विद्युत पोल देखील कोसळलेत. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे झाड अंगावरती पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होतीये. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये विकास कामं युद्ध पातळीवरती सुरू असताना काल संध्याकाळी जोरदार पावसानं शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडली.
रस्ते खोदलेले असल्यामुळे पाणी साचलं आणि प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। अर्ध्याहून अधिक शहरामध्ये 2 ते 3 तास वीजही गायब होती। स्ट्रीट लाईट बंद आणि अर्धवट रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांचा मोठा मनस्ताप होत असून महापालिका आणि महावितरणाच्या मान्सून पूर्व तयारीचा हा बुरखा फाडणारा दिवस ठरलाय। पुण्यामध्ये देखील पावसानं हजेरी लावली। विश्रांतवाडी परिसरामध्ये काल दुपारी चांगलाच पाऊस झाला आणि यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये वादळी पावसानं चांगलंच झोडपलं। उमरगा तालुक्यामधील मुरुम आणि तुगाव परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस झालाय। दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असताना अचानक वातावरणात बदल झाला आणि पावसाला सुरुवात झाली। बीडच्या तेलगाव नित्रूड परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। दुपारी वातावरणात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळालाय, तर खरीप हंगामाच्या तयारीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पेरणीसाठी हा पाऊस मदतीचा ठरणार असल्याचंही बोललं जात आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला रात्री चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। त्यामध्ये केळीच्या बागांचं अतोनात नुकसान झालं, तर वादळी वाऱ्यामुळे आमराबाद तांडा इथल्या अनेक घरावरील पत्रे उडून गेलेले आहेत, तर पावसामुळे घरामधील साहित्य भिजून गेलेलं आहे। त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावरती आले। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे पत्र्यावरचे दगड उडून काही वाहनांचं देखील नुकसान झालंय। आता तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। जळगावमध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली। काल संध्याकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आंदोलकांसाठी उभारलेला संपूर्ण मंडप त्यांच्या अंगावरती कोसळला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत अथवा इजा झालेली नसल्याची माहिती समोर येते। आकाशात होणारा विजांचा खेळ ही निसर्गामधील सर्वात विस्मयकारक आणि तेवढीच थरारक घटना आहे। देशामध्ये सध्या मान्सूनच्या आगमनाचे वेध लागले, पण तत्पूर्वीच मान्सूनपूर्व पाऊस आणि विजांच्या कडकडाटानं आसमंत दणाणून गेलाय। असाच एक अद्भुत प्रसंग कर्नाटकमध्ये घडलाय। कोडागू जिल्ह्याच्या मादिकेरी इथल्या डोंगर रांगांमध्ये विजांचा लपंडाव पाहायला मिळाला। विजांचं हे दृश्य अत्यंत सुंदर दिसत असलं तरी ते तितकंच धोकादायक देखील। ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे। उद्या दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी म्हणजेच 5 जून दुपारी 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। यामध्ये दिवा, मुंब्रा, कळवा, त्याचबरोबर बागळेतील रूपादेवीपाडा, किसननगर 2, नेहरूनगर आणि मानपाड्यामधील कोलशेत खालचा गाव या भागामधील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील। मुंब्र्यामध्ये प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा काही भाग यामधून वगळण्यात आलाय। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर 1-2 दिवस कमी दाबानं पाणी येईल आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय। सिन्नरच्या जमीन फसवणूक प्रकरणामधील आरोपी बोंधू अशोक खरात याला सिन्नर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सिन्नर पोलिसांनी त्याला न्यायालयामध्ये हजर केलं। पोलीस कोठडी दरम्यान आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे आणि बनावट कागदपत्रांबाबत झालेल्या तपासणीची माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्याचे निर्देश दिले। पुण्यात अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अघोरी पूजांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कमलेश शिवकुमार अधिकारी आणि गौरी कमलेश अधिकारी यांच्या विरोधामध्ये पुण्यातील लोहगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। लोहगावमधील रत्ना अशोक वाघ यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित आरोपींविरोधात नाशिक इथं देखील तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक पीडित नागरिक एकत्र आले। अंधश्रद्धा दाखवून मला त्यांनी माझ्याकडनं मला ते माझ्या राहत्या घरी आले आणि उज्जैनमध्ये 2 वेळा घेऊन गेले, नाशिकमध्ये 2 वेळा घेऊन 2-3 वेळा बोलवलं, जेजुरीमध्ये घेऊन गेले व कलकत्त्यालाही घेऊन गेले आणि अघोरी पूजा करून मला तसं फसवून आणि यांनी मला 3,90,000चा गंडा घातला आहे। हे जे 2 बंधुबाबा आहेत यांनी त्यांना भीती घातली की तुम्ही जर का मी ज्या गोष्टी सांगते ते जर का तुम्ही केले नाही
तर तुम्ही वेडे व्हाल, लोकांना दगडे मारत फिराल आणि मुलगा तुमचा आत्महत्या करेल, फास लावून घेईल अशी भीती घातली आणि त्यांना बरेचसे यज्ञ वगैरे करायला लागले. सगळ्या पूजेचा खर्च साधारण 3,90,000 रुपयाचा खर्चही केलेला आहे. त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण केली गेलेली आहे. पाटील मॅडमला लोहगाव पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो. सोबत मिलिंद देशमुख सर आहेत आणि आम्ही आज केस दाखल केलेली आहे. लातूरमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंगारा, मंत्र आणि पेटी बांधून रोगमुक्तीचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाचा पोलिसांनी भांडाफोड केलाय. मारुती मोरे असं या भोंदूबाबाचं नाव असून त्याच्या विरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिष्ट तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये भोंदूगिरी आणि जादूटोण्याच्या माध्यमामधून लोकांची दिशाभूल करून आर्थिक लाभ घेत असल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असलेल्या कोयना प्रकल्पावरती पाणी टंचाईचं गंभीर संकट निर्माण झालंय. कोयना धरणामध्ये सध्या केवळ साधारण 15 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून त्यातील जिवंत पाणीसाठा 10.63 टीएमसी इतकाच शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवरती कोयना प्रकल्पातील 4ही जलविद्युत निर्मिती केंद्र बंद ठेवण्यात आलेली असून केवळ अत्यावश्यक परिस्थितीमध्येच वीज निर्मिती केली जाते. दरम्यान अतिरिक्त पाण्यासाठी महाजनकोनं कृष्णा लवादाकडे मागणी केलेली आहे. ही मागणी मंजूर न झाल्यास राज्याला परराज्यामधून वीज खरेदी करावी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जाते. संपूर्ण देशात सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेमध्ये प्रत्येक भागासाठी घर यादी गट मांडणी दर्शक नकाशा तयार केला जातो. या नकाशासाठी विविध लँडमार्क वापरली जातात. जनगणनेच्या अधिकृत फॉर्म मार्फत मंदिरं, मशीद, गुरुद्वारा आणि चर्च अशा धार्मिक स्थळांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र यामध्ये बुद्ध विहारांचा समावेश नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे बौद्ध समाजाच्या उपासना स्थळांची अधिकृत नोंद होणार नाही अशी शंका व्यक्त केली जाते. फॉर्ममध्ये बुद्ध विहारांचा समावेश करावा अशी मागणी भारतीय दलित पॅंथर संघटनेनं केली आहे. तर तातडीनं बदल न झाल्यास जनगणना प्रक्रियेविरोधामध्ये न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील संघटनेनं दिला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आभाळे यांना आपल्या शासकीय वाहनावरती बेकायदेशीरपणे लाल निळा फ्लॅशर दिवा वापरणं महागात पडलंय. आपल्या वाहनावरती बेकायदेशीरपणे दिवा वापरल्याप्रकरणी त्यांना कल्याण आरटीओनं नोटीस बजावली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयामध्ये एका बैठकीसाठी आलेल्या उल्हासनगर आणि भिवंडी महापालिका आयुक्तांच्या वाहनांवरती बेकायदेशीरपणे झिगझॅग फ्लॅशर दिवे लावण्यात आल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. तर या बातमीची थेट दखल कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी घेतली आणि त्यानंतर उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आभाळे यांना अधिकृत नोटीस बजावलेली असून मोटार वाहन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. बुलढाण्यामधील जळगाव जामोद इथं झालेल्या कथित शिवानी कळमेकर हत्याकांड प्रकरणी एबीपी माझानं हे प्रकरण समोर आणलं आणि यानंतर आमदार रोहित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी जळगाव जामोद पोलीस स्थानकामध्ये भेट दिली. तिथे पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तपासाचा आढावा घेतला. जे शिवानी कळमेकर हिच्या हत्येच्या आरोपाखाली वडील आणि भावाला तुरुंगात डांबण्यात आलेलं होतं. 30 तरुणी नंतर जिवंत परतल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. चुकीच्या गुन्ह्यामध्ये आदिवासी समाजाच्या बांधवांना अडकवण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. तर संबंधित पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे. या गुन्ह्यात जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांना तुम्ही तिथं कारवाई झालीच पाहिजे. त्यांना तिथं जेलमध्ये पण टाका. कारवाई जी काय करायची करा. पण हे होणं बरोबर नाही. त्यामुळे आज जे आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत ते बिझी असतात आणि त्यांच्याकडे होम डिपार्टमेंट आहे. त्यामुळे होम डिपार्टमेंटसाठी त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून असे घटना जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील, महिलांवरती अत्याचार वाढत असतील, तिथं चोऱ्या चपाट्या त्या ठिकाणी वाढत असतील, भोंदूगिरी जर मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर मला असं वाटतं त्यांचं डिपार्टमेंटची जबाबदारी दुसऱ्या कुठल्या तरी नेत्यांना दिलं जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून होम डिपार्टमेंटकडे थोडंसं लक्ष दिलं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.